हॅलो ऑल, तुमचं सगळ्यांचं डेली रिदम विथ रोहिणी या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर फायनली मी आता गावी जायला निघाली. सकाळी 5:45ची बस होती. बसला यायला अजून अर्धा ते 1 तास आहे. 1 वाजता. आता कोण नाही म्हणणार. कधी हे आमचं गावचं घर आहे. संध्याकाळचे 4 वाजले. मला यायला दुपारचे 3 झाले होते. म्हणजे मी सकाळी 6 वाजता उठली, बसमध्ये बसले. पण आज खूप गर्दी होती आणि लोणावळ्यापासून फुल ट्रॅफिक जाम होतं. तर असं आहे. आणि मी खूप वर्षाने आली तरी ते बराचसा बदल दिसतोय. झाडं वगैरे तोडली आहेत. एकदम प्लेन झालं आहे सगळं. हे झाड खूप मोठं होतं, आता एकदमच सुकून गेलं. भुईमुग, तिकडे रताळ्याची झाडं आहेत.
हे रताळे दिसतंय की नाही. इथे कांदे काढताय. Do you want to speak something? No. Hi, hello. आम्ही enjoy. खाली कर ना त्याला. खाली कर ना. हा, say hello. तुम्हाला आमचं छोटीशी वाडी दाखवते. गाव नाहीये पण छोटीशी वाडी आहे. इथे इनमीन 500 लोक पण नसतील का, खूप कमी लोक राहतात. म्हणजे वाडी छोटी आहे. एक गाडी आली. आज लागलं बॅनर. हे कांद्याचं आहे. इथे कांदे साठवले जातात. लग्नाचा बॅनर लागलेला आहे. तर लग्न पण इथेच आहे वाडीमध्ये. हां, तर हे जे लग्न आहे ह्या लग्नासाठी मी आलेली आहे. आणि हे लग्न आज होतं पण दुसरीकडे. हे लग्न उद्या आहे. हां, आणि हे लग्न उद्या आहे. माझी मामाची मुलगी आणि आत्याचा मुलगा. आणि आमची छोटीशी वाडी. इथे मंदिर आहे आणि इथे पूर्वी गिरणी होती, आता टी सेंटर आहे. खूप बदललं आहे गाव. आहे तसंच आहे पण झाडं कमी झाली आहेत. बाकी सगळं आहे तसंच आहे पण झाडं कमी झालेली आहेत. झाडं तोडली आहेत लोकांनी, जे मला अजिबात आवडत नाही झाडं तोडल्यावर. सगळं मंडप वगैरे टाकायची तयारी चालू आहे. ही वाडी आणि ही खूप जुनी वाडी आहे. ही मात्र आहे तशीच्या तशीच आहे, जुनी वाडी. आणि इथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि या मंदिरातच लग्न होणार आहे. हे सगळं आहे तसंच्या तसंच आहे. हे घर, ही माडी. मंदिर फक्त बदललं आहे. मंदिर नवीन केलं आहे. समोरचं जे हनुमान मंदिर आहे हे नवीन केलेलं आहे. नाही तर जुन्या पद्धतीचं होतं. आणि आधी पूर्वी तिथे टी व्ही वगैरे असायचा. वाडीतले सगळे लोक तिथे यायचे आणि टी व्ही बघायचे. सामान कितीचं असेल तुम्ही गेस करू शकता का? इतकं थोडंसं सामान आम्ही हार्डली 60 रुपीजमध्ये आणलं असेल. गेस. स्टिंग, स्लाइस, व्हील आणि हे 2 बॉबीज. हे सगळं आम्ही 55 रुपीजमध्ये आणलं. आणि पॅप्सी सुद्धा. कोणाला कोणाला आठवते ही पॅप्सी? कोणाकोणाला आठवते ही पॅप्सी? कोणाकोणाला आठवते ही पॅप्सी? आणि हा कोण आम्ही 5 रुपयाला आणला मेहंदीचा. उद्या लग्न आहे त्यामुळे. संध्याकाळचा व्ह्यू आहे हा शेतातला. सूर्य आणि हे 2 माकडं आहेत तिथे. ते मामाच आहे. मामाच जॉईन केलं अभि. हॅलो, हाय बसलाय. एक काम कर. छान आहे. व्हेरी नाईस. तू कर इथे व्हिडिओ मध्ये छान कर. कसं आहे? कसं आहे सांग सगळ्यांना. कसं आहे? त्याच्या गळ्यात हात छान आहे. व्हेरी नाईस. चालला तू घरी चालला. उसाचं शेत. मी आता उसाच्या शेतामध्ये उभी आहे. जस्ट नांगरणी वगैरे चाललेली आहे शेतामध्ये. नवीन धान्य टाकतील. पाऊस अजून बारीक आहे.
इकडे पाट आहे, हा इकडे पाट आहे पाण्याचा, या साईडला पाण्याचा मोठा पाट आहे, तोही कोरडा आहे, पाणी बंद केलेलं आहे पाटाचा. आणि तिकडे खूप बाभळीची झाडं वगैरे होती त्या साईडला, आता काहीच नाही, एकदम मोकळं आहे. रस्ता दिसतोय, खूप बदल झालेत. ब्युटी ऑफ नेचर, किती सुंदर दिसतंय. सूर्यास्त होतोय, ढग इतके सुंदर दिसत आहेत, शेत. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.